मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही, मला महिना 50,000 रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू. त्यांनी अशा प्रकारची धमकी देऊन माझ्याकडनं गेल्या 8 वर्षापासून जवळ आतापर्यंत 48 लाख रुपये घेतले. त्यांची दहशत एवढी, त्या दहशतीमुळे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो. की काय त्रास दिला होता तुम्हाला आणि कशा पद्धतीने लोकांना तो खंडणी मागत होता? आमचं तिथं सरकारी जागेमध्ये एक नाला आहे, जो वाहत्या पाण्याचा नाला असतो वाडा, त्या जागेमध्ये आमचं दुकान आहे. आमच्याकडे लायसनदारी आहे. आमच्याकडे गाळ्याचे 3 गाळे आहेत, 3 लायसन 50 आहेत, 52 असे प्रकार. पण गेली 8 ते 10 वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही, मला महिना 50,000 रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू. आणि काही करून मला दर महिन्याच्या 25 तारखेला ते 5 तारखेला मला खंडणी हप्ता हा आलाच पाहिजे. नाही दिला तर तिथं धंदा करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही. आमच्या अंडेकर टोळीचं तुला नावही माहिती आहे आणि आमची दहशती किती वर्षापासून चालू आहे ते पण माहिती आहे. हे सर्व त्यांनी अशा प्रकारची धमकी देऊन माझ्याकडनं गेल्या 8 वर्षापासून जवळ आतापर्यंत 48 लाख रुपये घेतलेत. आणि मी मागच्या 1 महिन्यापासून त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही, त्याच्यामुळे माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानासाठी आपण लावतो, स्टँड वगैरे, कुंडे वगैरे, सगळे ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं. त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टेम्पोमध्ये भरून सगळं त्यांनी नेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये ठेवून दिलंय. कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे? तुम्ही तक्रार केली होती पक्षप्रमुखांकडे, काय झालं? आम्ही चोबे सरांकडे पण गेलो होतो, पण चोबे सर कुठल्या पक्षाचा? अजितदादा गटापावरचे नगरसेवक आहेत. त्यांचे मिसेस आई हां, आणि त्यांचे वडीलही नगरसेवक होते. हां. पण त्यांची दहशत एवढी, त्या दहशतीमुळे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो, नाही म्हणत होतो. पण गेल्या 2-3 महिने झाले आम्हाला खूप त्रास दिलाय. आणि या त्रासामुळे मी आता स्वतःहून डेअरिंग करून म्हणजे जीवाची पर्वा न करता मुलाबाळांसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. अजितदादा काय म्हटले? दादांचं आम्हाला काही भेट झाली नाही, पण चोबे सर आम्हाला भेटले होते. दादांची पीए जे आहेत त्यांची मी सर्किट हाऊसला जाऊन भेट घेतली होती. पण ते मला म्हणले की माझ्याकडनं वैयक्तिक याच्या कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी परस्पर शिवमांदेकर याला फोन केला परस्पर आणि म्हणले की असे परदेशी हे नवरा बायको आले होते, ते तुमची तक्रार घेऊन आले होते. त्यानंतर मला आंदेकरांचे फोन चालू झाले होते, पण मी ते फोन रिसिव्ह केला नाही. आणि मला म्हणले की दुसऱ्याकडे फोन करून सांगितलं की तू असे कुठल्याही प्रकारची येडीचाळी करू नको, नाहीतर तुला माहिती आम्ही काय आहे ते. जीवाला धोका आहे का काय? आता जीवाला धोका आहे. माझ्या परिवाराला बी परिवाराच्याही जीवाला धोका आहे. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, 2 जोडी मुलं आहेत. माझी मुलंही लहान आहेत. अजितदादांनी काही केलं नाही? दादांपर्यंत अजून निरोप गेला नसेल, त्याच्यामुळे दादांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलं नाही. पोलिसांनी पूर्ण प्रकारे सहकार्य केलं. पोलिसांनी मी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात अटकही केली दोघांना. अजून 3 ते 4 जण फरार आहेत. पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं, तर मी अजून सांगतोय की माझे जे पोलिस सहकार्य करतात, त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला पुढे आलं की ती जी अंधेकर टोळी त्यांची दहशत आहे ती थोडक्यात हे करतील पोलीस. ठीक आहे. या मावशी, काय त्रास दिलेला होता तुम्हाला? काय करायचं तो आणि काय करायचं? मी सकाळी 5 वाजता मार्केटला जाते, रात्री 9 वाजेपर्यंत उभी राहते, दिवसभर उभी राहते मी. आणि ते पैसे नाही दिले की तो म्हणायचा दुकान खाली करा, नाहीतर दुकान फेकून देईल, अशा 10 वेळा धमक्या द्यायचा. आम्ही त्या भीतीने रात्रंदिवस आम्ही लहान पोरांसकट आम्ही कामं करायचो. आमची सून, आमचा मुलगा, आमची पोरं, आमची बहिणीची 2-4 पोरं आहे, ती पण सगळी कामं करायची. पण हा काय ऐकायला तयार नाही. शेवटी आम्ही त्याला खूप विनवण्या केला, 2 महिने विनवण्या केला. बाबा असं नाही, तसं नंतर देऊ तुला, आता आमच्याकडे परिस्थिती नाहीये, आम्ही नंतर देऊ. तो काय ऐकायला तयारच नाहीये. त्यांनी शेवटी सोमवारी 28 तारखेला त्यांनी आमचं सामान सगळं फेकून दिलं. आणि नंतर आम्ही सामान आणायला गेलो, एका साईटला बांधलं तर त्यांनी तिथं पोरांना पाठवून रात्रीच्या वेळेस त्याच्या गोडाऊन मध्ये ते लॉक करून ठेवलं. आम्ही 10 वेळा परत आम्ही गेलो परत. कुणाच्या जीवावरती दहशत करायचं? शेवटी अंधेकरच आहे ना, ते कोणाच्या जीवावर करणार? शेवटी अंधेकर कंपनीच आहे ती. दिले भरपूर, 48 लाख रुपये दिले आतापर्यंत. 48 लाख रुपये आतापर्यंत. त्याला दरमहा 50,000 दरमहा. गुगल पे नको. दाखवा भाडा घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो, सगळ्या मच्छीवाल्यांकडनं घेतो. पण जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात. कुणी असं नाही म्हणत नाही, असं कुणी नाही म्हणत नाही, सगळे देतात. 5,000 सगळे खंडणी देतात, सगळे भीतीपोटी सगळे. ते नाहीतर दमदाटी मारून टाकल, हे करल ते करल, सगळे देतात. आमची दुकाने असून सुद्धा आम्हाला चोर आहे, कारण मार्केटला धंदा नाही आता, पहिल्यासारखा धंदा नाहीये मार्केटला आता.